आदित्य आता 3.5 महिन्याचा झालेला आहे आणि 3.5 महिन्यातच तो पालथं सुद्धा पडायला लागलेला आहे. तो छान त्याच्या पोटावरती येतो, हातावरती दाब देऊन छाती वर उचलण्याचा प्रयत्न करतो, मान अगदी वरती उचलतो. खूप छान पद्धतीने तो पालथं पडणं जे आहे हे एन्जॉय करतो. कशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा पाहायचं आहे, पुढे व्हिडिओ पहा. चला, येस, वाव, येस, येस, हाव यू, हाव यू. आम्ही सगळे तिघं मिळून कर. येस, किटू किती छान, किती छान. साऱ्या पालकांच्या मला नेहमी कमेंट्स मिळतात की आमच्या बाळाला 5 महिने झालेले आहेत, 6 महिने झालेले आहेत, इव्हन 6-7 महिने झालेले आहेत, तरी सुद्धा बाळ हा अजून पालथं पडत नाही किंवा पोटावरती येत नाही. काय करायला हवं? लक्षात घ्या, बाळाला या दरम्यान किंवा योग्य वयामध्ये पालथं पडवण्यासाठी किंवा लवकर बाळाने पलटी मारावं, पालथं व्हावं, यासाठी पालकांनी सुद्धा बाळाला त्या पद्धतीने सपोर्ट करणं, काही ऍक्टिव्हिटीज घेणं, काही विशेष टिप्स फॉलो करणं हे गरजेचं आहे. मी सुद्धा गेल्या 1 महिन्यापासून आदित्यला त्या पद्धतीने ट्रेन करते आहे. बऱ्याचशा त्याच्या ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत आणि त्याच कारणामुळे 3.5 महिन्यामध्येच आदित्य हा अगदी थोड्याशा सपोर्टने पालथं पडायला लागला. त्याच्या मसल्समध्ये खूप छान पद्धतीने स्ट्रेंथ आलेली आहे आणि त्याची ही जी काही पलटी होण्याची प्रोसेस आहे तो आता एन्जॉय करतो आहे. अगदी हलका सपोर्ट दिला की पटकन त्याला पालथं व्हायचं असतं किंवा तो पलटी मारतो आणि हे पॉसिबल आहे 3.5 महिन्याच्या दरम्यान सुद्धा. जर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल की अशा कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत, अशा कोणत्या टिप्स आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या बाळासोबत केल्यानंतर बाळ हा लवकर पलटी मारतो, कारण पलटी मारणं हे बाळासाठी एक खूप मोठं असं माइलस्टोन आहे जे बाळाने जर लवकर अचीव केलं तर अर्थातच पालकांसाठी सुद्धा आणि बाळाच्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ते खूप जास्त महत्त्वाचं ठरणार असतं. तर अशा काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायच्या असतील किंवा डिटेल टिप्स तुम्हाला हव्या असतील, मी आदित्यसाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा. मी यावरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ लवकरच बनवेन. जनरली पाहायला गेलं तर 4 ते 5 महिन्याच्या दरम्यान बाळ हा स्वतःहून एका अंगावरती येतो आणि एका अंगावरून होत होत पोटावरती येतो आणि 7 महिने पूर्ण व्हायच्या अगोदर बाळ हा स्वतःहून पोटावरतीही येऊ शकतो आणि पोटावरून परत पाठीवरतीही येऊ शकतो, ज्याला रोल ओव्हर असं म्हटलं जातं, म्हणजेच पलटी मारणं किंवा बाळाचं पालथं पडणं असं म्हटलं जातं. पण बाळ 8 महिने पूर्ण होऊन सुद्धा जर स्वतःहून पोटावरती सुद्धा येत नसेल किंवा परत पाठीवरती येत नसेल, बाळ हा स्वतःहून पालथं पडत नसेल, तर त्यावेळी मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. त्यावेळी डॉक्टर काही विशेष अशा फिजिओथेरपी सांगतात आणि त्यानंतर बाळ हा पलटी मारायला किंवा पालथं पडायला शिकतो. पण मी ज्या काही टिप्स फॉलो केलेल्या आहेत, मी ज्या काही ऍक्टिव्हिटीज आदित्य सोबत केलेल्या आहेत, या जर तुम्ही अगदी 2.5-3 महिन्याच्या अराउंड करत असाल, पहिल्यापासून फॉलो करत असाल, तर अशा फिजिओथेरपीची नक्कीच तुम्हाला गरज पडणार नाही.